नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स टू सी डबल बॉन्ड ओ बघितलं आहे. आज या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ॲडिशन ऑफ थायोल्स टू सी डबल बॉन्ड ओ. सर्वप्रथम थायोल्स म्हणजे काय ते बघूया. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला काय? ROH म्हणजे काय तर अल्कोहोल. या ऑक्सिजनच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण सल्फर इंट्रोड्यूस करतो म्हणजे RSH त्याला म्हणतो आपण. त्याला आपण थायोल्स म्हणणार किंवा त्याला म्हणणार मर्कॅप्टन. आता जसं आपण अल्कोहोलची ॲडिशन केली होती कशामध्ये, कार्बोनिल कंपाऊंडमध्ये, त्याच पद्धतीची ॲडिशन आपल्याला थायोल्सची करायची आहे कार्बोनिल कंपाऊंड. मित्रांनो, ज्यावेळेस आपण अल्कोहोल्स कार्बोनिल कंपाऊंडमध्ये ॲड केले त्यावेळेस आपल्याला हेमी ॲसिटल हा अनस्टेबल कंपाऊंड मिळाला. त्या हेमी ॲसिटलचं ॲसिडिक कंडिशनमध्ये आपण कन्व्हर्जन कशामध्ये केलं होतं, ॲसिटलमध्ये केलं होतं. सेम पद्धतीचे प्रोडक्ट ज्यावेळेस थायोल्स आपण कार्बोनिल कंपाऊंडमध्ये ॲड करतो त्यावेळेस आपल्याला हेमी थायोॲसिटल मिळतं आणि त्याच्यानंतर आपण मिळतं थायो ॲसिटल शेवटी मिळत असतं. कशा पद्धतीने मिळतात त्याची जनरल रिॲक्शन काय ते आपण बघूयात. बघा, ॲडिशन ऑफ थायोल्स काय दिले आपण, थायोल्स ऑन रिॲक्शन विथ कार्बोनिल कंपाऊंड. Thiols on reaction with carbonyl compound first form unstable hemi thioacetal. First form unstable hemi thioacetal, which in presence of acid readily converted into thioketones. म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड ज्यावेळेस थायोल्सशी रिॲक्ट होतो सुरुवातीला तो काय तयार करतो, अनस्टेबल हेमी थायोॲसिटल्स निर्माण करतो. तो हेमी थायोॲसिटल नंतर इन प्रेझन्स ऑफ ॲसिड दुसऱ्या थायोलच्या मॉलिक्युलशी रिॲक्ट होऊन आपल्याला काय देतो, स्टेबल थायोकेटल्स देतो. याचं जे मेकॅनिझम आहे मित्रांनो, आपल्या ह्या अल्कोहोलच्या पद्धतीचे अल्कोहोलचं जे ॲडिशनचं मेकॅनिझम होतं त्याच पद्धतीचं मेकॅनिझम आहे. मित्रांनो, ॲडिशन ऑफ अल्कोहोल आणि ॲडिशन ऑफ थायोल यांच्या रेटमध्ये जर आपण कम्पॅरिझन केलं तर थायोल्सची ॲडिशन ही रेडिली होते ॲज कम्पेअर्ड टू अल्कोहोल. कारण की अल्कोहोलमध्ये इलेक्ट्रॉन देणारा जो मॉलिक्यूल होता किंवा जो ग्रुप होता तो होता ऑक्सिजन, आणि ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो सहजासहजी इलेक्ट्रॉन देत नाही. म्हणून हा जो OH ग्रुप आहे हा लेस न्यूक्लियोफिलिक आहे ॲज कम्पेअर्ड टू दिस सल्फर ग्रुप. सल्फर हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह येतो, त्यामुळे इलेक्ट्रॉन इझिली देऊ शकतो. म्हणून हा थायोल्स हा मोर न्यूक्लियोफिलिक आहे ॲज कम्पेअर्ड टू अल्कोहोल. म्हणून याची जी ॲडिशन रिॲक्शन आहे मित्रांनो ती फास्ट होणार आहे ॲज कम्पेअर्ड टू अल्कोहोल. एक एक्झाम्पल घेऊयात आपण. आपल्याला बघायचं आहे ॲडिशन ऑफ थायोल्स टू कार्बोनिल कंपाऊंड. सुरुवातीला हेमी थायोॲसिटल तयार होणार आणि नंतर थायोकेटल्स निर्माण. एक्झाम्पल बघूया मित्रांनो. हा कंपाऊंड आहे, या कंपाऊंडचं नाव काय सांगते, 1-phenyl 2-propanone. कंपाऊंडचं नाव आहे 1-phenyl 2-propanone. याच्यावर आपल्याला ॲडिशन रिॲक्शन करायची. कशाची, कोणाची ॲडिशन रिॲक्शन करायची, इथेन थायोलची. काय प्रॉडक्ट मिळणार ते आता आपण बघू. रिॲक्शन नेहमीप्रमाणे कशी आहे, रिॲक्शन रिव्हर्स. ठीक आहे, या रिॲक्शनचं प्रॉडक्ट काय असणार, त्याचं मेकॅनिझम काय असणार ते बघूया. तर पूर्वी ही रिॲक्शन आपण कोणाच्या प्रेझन्समध्ये करतो आहे, H+ म्हणजे काय, ॲसिड. सो 1-phenyl 2-propanone on reaction with ethyl thiol in presence of acid gives which compound? Let us see it. बघा मित्रांनो, सुरुवातीला काय होणार, आपला हा जो 1-phenyl 2-propanone आहे हा सुरुवातीला ॲसिडमधून जो H+ लिबरेट झाला आहे तो H+ ॲब्स्ट्रॅक्ट करेल. म्हणजे या कंपाऊंडचं काय होतं, सुरुवातीला प्रोटोनेशन होतं. बघा, ऑक्सिजनवर जी 2 पेअर आहे त्या 2 पेअरचा अटॅक कशावर झालेला आहे, H+वर. ऑक्सिजन आणि Hमध्ये काय होणार, बॉन्ड फॉर्मेशन. बघा इथं फक्त O होता, इथं काय दिसतो, OH दिसतो. म्हणजे ऑक्सिजनने हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला आहे
प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला आहे म्हणजे प्रोटोनेशन झालं आहे. ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला आहे. का? कारण की ऑक्सिजनच्या इलेक्ट्रॉन थ्रू त्याच्यावर अटॅक झाला आहे. ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन कमी झाले म्हणून ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला आहे? पॉझिटिव्ह चार्ज आला आहे. ठीक आहे, या स्टेपला आपण प्रोटोनेशन म्हणणार. त्याच्यापुढे हा जो आपल्याला प्रोटोनेटेड कीटोन मिळालेला आहे त्या प्रोटोनेटेड कीटोनवर आता इथेन थायॉलचा पहिला मॉलिक्युल अटॅक करेल. किती मॉलिक्युल घेतले आपण? इथेन थायॉलचे 2. त्याच्यापैकी पहिला जो इथेन थायॉलचा मॉलिक्युल आहे, सल्फरवर जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे त्या इलेक्ट्रॉनचा पेअरचा अटॅक कशावर झाला आहे? कार्बोनिल कार्बन. म्हणजे कार्बन आणि सल्फरमध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन. कार्बन आणि सल्फरमध्ये काय झालेलं आहे? बॉन्ड फॉर्मेशन. सल्फरकडनं जे इलेक्ट्रॉन कार्बनकडे आले ते इलेक्ट्रॉन कोण खेचून घेणार आहे? ऑक्सिजन. म्हणजे हे इलेक्ट्रॉन कार्बनकडे आले, कार्बनकडे आलेले इलेक्ट्रॉन कोणी स्वतःकडे खेचून घेतले? ऑक्सिजनने. कारण की ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यानंतर तो इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहे, त्यामुळे इथले इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे खेचून घेतोय. त्याच्याकडे इलेक्ट्रॉन, त्याच्यावर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी डिसअपिअर झाला. इथं मित्रांनो आपल्याला पहिला अनस्टेबल कंपाऊंड आहे. कंपाऊंडचं नाव आहे हेमिथायोॲसेटल. बरोबर मित्रांनो, हा जो हेमिथायोॲसेटोल आहे नंतर परत कोणासोबत रिॲक्ट होतो? इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. म्हणजे हा जो OH ग्रुप आहे मित्रांनो, ह्या OH ग्रुपचं काय होतं? प्रोटोनेशन. हा OH ग्रुप H+ ॲब्स्ट्रॅक्ट करतोय. H+ कुठून मिळतोय त्याला? ॲसिडमधून. OH आणि H काय तयार झाला? H2O तयार झाला. H2O हा स्टेबल मॉलिक्यूल आहे, त्यामुळे इथं लॉस ऑफ H2O म्हणजे डिहायड्रेशन होतं. बघा इथं काय झालं? -H2O. इथून हा H2O ग्रुप निघून गेला मित्रांनो, म्हणून या कार्बनवर कोणता चार्ज आलेला आहे? पॉझिटिव्ह चार्ज आला. कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज का आला आहे? कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4. पण इथे किती बॉन्ड दिसत आहे? 3च बॉन्ड दिसत आहे, म्हणून या कार्बनवर कोणता चार्ज आला आहे? पॉझिटिव्ह चार्ज आला आहे. मित्रांनो नंतर मग पुढे हा जो पॉझिटिव्हली चार्ज कार्बोकटायन आहे त्याच्यावर इथेन थायॉलचा दुसरा मॉलिक्युल अटॅक करतो. तो कशा पद्धतीने करतो ते आपण लिहूयात. आता आपल्याला इथपर्यंत हा प्रोडक्ट मिळाला आहे कार्बोकटायन. बघा मित्रांनो, आपल्याला जो कार्बोकटायन मिळालेला आहे इंटरमिजिएट कार्बोकटायन, त्याच्यावर मग इथेन थायॉलचा दुसरा मॉलिक्युल अटॅक करतो. या सल्फरवरची जी 2 पेअर आहे त्या 2 पेअरचा अटॅक कोणावर झाला आहे? कार्बनवर. कार्बन आणि या सल्फरच्या याच्यामध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन. बघा कार्बन आणि सल्फरमध्ये काय झालं? बॉन्ड फॉर्मेशन. सल्फरवर पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे, तो पॉझिटिव्ह चार्ज आपण कसा नाहीसा करतो? डिप्रोटोनेशन. म्हणजे हा H+ जाताना त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे घेऊन जातो? सल्फर. काय केलं आपण? -H+. आणि शेवटी आपल्याला काय मिळतोय? थायोकेटन. हा कसा आहे मित्रांनो? स्टेबल कंपाऊंड. सो फ्रेंड्स, addition of thiols to carbonyl compound first produces hemithioacetal, which is unstable compound, which on further reaction with another molecule of thiols in presence of acid produces thioketal. The mechanism of this reaction is quite similar to addition of alcohols to carbonyl compound. मित्रांनो, मागे आपण कीटोनचं रिॲक्शन किंवा कीटोनचं ॲडिशन कोणासोबत केलं होतं? 1,2-thiol सोबत. कारण की आपण काय म्हणतो होतो? कीटोन सिंपल अल्कोहोलसोबत रिॲक्ट होत नाही, तो 1,2-डायॉल सोबत रिॲक्ट होतो. म्हणजे कीटोनचं रिॲक्शन आपण 1,2-डायॉल सोबत केली होती आणि आपल्याला सायक्लिक केटन मिळतो. तशाच पद्धतीचे रिॲक्शन आपण याच्यासोबत सुद्धा दाखवू शकतो. कशा पद्धतीने होतं ते बघू. बघा मित्रांनो, हा कीटोन आहे, हा 1,2-इथेन थायॉल आहे. हा ॲसिडच्या प्रेझन्समध्ये या कंपाऊंडचं या कार्बोनिल कंपाऊंडमध्ये ॲडिशन झालेली आहे आणि आपल्याला सायक्लिक थायोॲसिटल मिळालं आहे. ज्या पद्धतीने आपण 1,2-इथेन डायॉलचं ॲडिशन कार्बोनिल कंपाऊंडमध्ये केलेली आहे त्याच पद्धतीचं हे सुद्धा मेकॅनिझम आहे. इथं आपल्याला काय तिथं काय मिळतं? सायक्लिक ॲसिटल मिळालं होतं. इथं आपल्याला काय मिळतं? सायक्लिक थायोॲसिटल. मित्रांनो, हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड सिंथेटिक केमिस्ट्रीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आता हा जो सायक्लिक थायोॲसिटल आहे मित्रांनो, याच्यामध्ये समजा आपण काय टाकलंय? रॅने निकेल टाकलंय, तर याचं डिसल्फरायझेशन होतं. आणि या ठिकाणी आपल्याला ॲडिशन ऑफ हायड्रोजन, म्हणजे त्या ठिकाणी 2 हायड्रोजन ग्रुप ॲड होतं. म्हणजे
सी डबल बॉन्ड ओचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, CH2 मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. काय केलं सुरुवातीला आपण, या जो कार्बोनिल कंपाऊंड आहे तो हा 1,2 इथेन थायोल सोबत रिएक्ट केला, आपल्याला सायक्लिक थायोएसिटन मिळालं. या सायक्लिक थायोएसिटनचं रिॲक्शन त्याच्यामध्ये नंतर आपण काय टाकलंय, रॅलेनिकल टाकलंय. हायड्रोजनेशन होतं, म्हणजे सल्फर ग्रुप निघून जातो आणि त्या ठिकाणी हायड्रोजन हा ॲड होतोय. म्हणजे सी डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, CH2 मध्ये. म्हणजे ही सिंथेटिक केमिस्ट्रीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची प्रोसेस आहे. ठीक आहे. सो फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट ॲडिशन ऑफ थायोल्स विथ कार्बोनिल कंपाऊंड. याच्या पुढची रिॲक्शन आपण बघणार आहे मित्रांनो, हायड्रेशन रिॲक्शन. हायड्रेशन म्हणजे काय, मग ॲडिशन ऑफ वॉटर. मग वॉटर कार्बोनिल कंपाऊंडमध्ये ॲड केल्यावर काय प्रॉडक्ट मिळतात, त्याचं मेकॅनिझम कसं आहे, कोणाच्या प्रेझन्समध्ये ते मेकॅनिझम होतं, ते आता आपण बघूया. मित्रांनो, हायड्रेशन रिॲक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ H2O. जेव्हा H2O हा कार्बोनिल कंपाऊंडमध्ये ॲड केला जातो त्यावेळेस आपल्याला कोणता कंपाऊंड मिळतो ते बघू. बघा मित्रांनो, कार्बोनिल कंपाऊंड ऑन रिव्हर्सिबल हायड्रेशन इन ॲक्वियस सोल्युशन फॉर्म्स अनस्टेबल जेमिनल डायल. कार्बोनिक कंपाऊंड ज्यावेळेस वॉटरसोबत रिॲक्ट होतो, ही रिॲक्शन कशी दिसते आपल्याला, रिव्हर्सिबल रिॲक्शन दिसते. म्हणजे वॉटर ॲड पण होऊ शकतो आणि वॉटर मॉलिक्यूल त्या ठिकाणी लॉस करू शकतो. सो कार्बोनिक कंपाऊंड ऑन रिॲक्शन विथ वॉटर इन रिव्हर्सिबल मॅनर्स फॉर्म्स अनस्टेबल जेमिनल डायोल्स. जेम डायल म्हणजे काय, ज्यावेळेस दोघंही OH ग्रुप एकाच कार्बन लागले असतात त्यावेळेस तर आपण काय म्हणतो, जेमिनल डायोल्स. आणि ज्यावेळेस दोन OH ग्रुप दोन ॲडजसंट कार्बनला लागले असतात त्यावेळेस आपण त्याला काय म्हणत असतो, विसिनल डायोल्स. आपण बघू शकता इथे दोघंही OH ग्रुप एकाच कार्बनला लागलेले आहेत, म्हणून हा प्रोडक्ट कोणता आहे, जेमिनल डायोल. मित्रांनो, ही जी रिॲक्शन आहे ही इन प्रेझन्स ऑफ ॲसिड पण करता येते आणि इन प्रेझन्स ऑफ बेस पण करता येते. सो hydration means addition of water to carbonyl compound. When water is added into carbonyl compound, the reaction is reversible and it produces unstable geminal diol. This reaction can be performed in presence of acid as well as in presence of base. आता मित्रांनो, सुरुवातीला आपण हायड्रेशन रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ ॲसिड बघणार आहोत. मित्रांनो, आपण काय बघतोय, ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन रिॲक्शन. ॲसिड म्हणजे काय, जो H+ डोनेट करतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, ॲसिड. मग आता हा H+ कुठून मिळतोय, इन प्रेझन्स ऑफ ॲसिड. हा जो कार्बोनिल कंपाऊंड आहे मित्रांनो, त्याचा हा जो ऑक्सिजन आहे, कार्बोनिल ऑक्सिजन, त्या ऑक्सिजनचा लोन पेअरचा अटॅक कशावर होतोय, H+ला. H+ कुठून मिळाला आहे, ॲसिडपासून. O आणि H काय निर्माण झाला, OH. ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे कारण की त्याच्या इलेक्ट्रॉन थ्रू अटॅक झाला आहे, त्याचे इलेक्ट्रॉन कमी झाले आहे म्हणून त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला आहे. या स्टेपला आपण म्हणणार प्रोटोनेशन. रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. पहिल्या स्टेपमध्ये प्रोटोनेशन झालं. पुढे सेकंड स्लो स्टेपमध्ये काय होतं आहे, हायड्रेशन. इथं वॉटरचे ॲडिशन होते, ही स्लो स्टेप आहे. आपण बघू शकतो हा जो H2O त्याचा जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरचे जे लोन पेअर आहेत त्या लोन पेअरचा अटॅक कशावर झाला आहे, या कार्बोनिल कार्बनवर झाला आहे. कार्बन आणि H2O मध्ये बॉन्ड फॉर्म होणार. कार्बन आणि H2O मध्ये बॉन्ड फॉर्म झाला आहे. कार्बनकडे आलेले इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट झालेले आहे, ऑक्सिजनकडे शिफ्ट झालेले आहे. त्यामुळे ऑक्सिजनवर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला इलेक्ट्रॉन मिळाल्यामुळे तो पॉझिटिव्ह चार्ज डिसॅपियर होतोय. डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये होतंय आणि ऑक्सिजनवरचा पॉझिटिव्ह चार्ज नाहीसा होतोय. आता पुढे या ऑक्सिजनवर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आपल्याला नाहीसा करायचा आहे. तो डिप्रोटोनेशन म्हणजे हा हायड्रोजन त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे देतोय, ऑक्सिजनकडे देतोय, -H+. डिप्रोटोनेशन होऊन आपल्याला काय मिळतोय, जेमिनल डाय. हे मेकॅनिझम आहे हायड्रेशन रिॲक्शनचं इन प्रेझन्स ऑफ ॲसिड. आता मित्रांनो, आपण बघणार आहोत हायड्रेशन रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ बेस. मित्रांनो, आपण बघतो हायड्रेशन रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ बेस. बेसचं काम काय आहे मित्रांनो, या ठिकाणी
जो पुअर न्यूक्लियोफाईल आहे, वीक न्यूक्लियोफाईल, त्याचं कन्व्हर्जन स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईलमध्ये करणं. H2O हा कसा आहे मित्रांनो, न्यूट्रल न्यूक्लियोफाईल आहे, चार्जलेस स्पेसेस आहे, त्यामुळे तो कसा आहे वीक न्यूक्लियोफाईल. त्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, चार्ज्ड स्पेसेसमध्ये करायचं आहे, म्हणजे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे अशा स्पेसेसमध्ये करायचं आहे. मग आपण काय करणार, त्यामध्ये बेस टाकणार. हा बेस काय करतो, हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि हायड्रोजन त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट होतोय, ऑक्सिजनकडे. ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला आहे, निगेटिव्ह चार्ज आला आहे, आणि हायड्रोजन कोणी ॲब्स्ट्रॅक्ट केला आहे, बेसने ॲब्स्ट्रॅक्ट केला आहे. म्हणजे वीक न्यूक्लियोफाईलचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं आहे, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईलमध्ये झाले. कोणी केलं आहे ते, बेसने केलं आहे. ठीक आहे. मग मित्रांनो, असा हा जो आपला स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल OH मायनस आहे, हा OH मायनस नंतर कोणाला अटॅक करतोय, कार्बोनिल कार्बन. ऑक्सिजनकडचा हा जो निगेटिव्ह चार्ज आहे, त्या निगेटिव्ह चार्जचा अटॅक कशावर झाला आहे, कार्बनवर झाला आहे. ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये काय हा बॉन्ड फॉर्मेशन. ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये काय झालं आहे, बॉन्ड फॉर्मेशन. कार्बनकडे जे इलेक्ट्रॉन आले मित्रांनो, ते कोणी खेचून घेतले आहे, ऑक्सिजन. हे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे जात आहेत. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, म्हणून ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला आहे, निगेटिव्ह चार्ज. मग हा जो अल्कॉक्साईड आयन आपल्याला मिळालेला आहे, तो अल्कॉक्साईड आयन त्यानंतर काय ॲब्स्ट्रॅक्ट करतोय, हायड्रोजन. हायड्रोजन कुठून घेतोय, एक तर ह्या बेसपासून घेतो किंवा प्रोटिक सॉल्व्हंट वॉटरपासून घेतो, आणि आपल्याला काय म्हणतो तो जेमिनल डाय. सो हायड्रेशन रिॲक्शन इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. इट गिव्स geminal diol as a product. It can be performed in presence of acid as well as base. Thank you.